इंडियन नेव्ही भारतीय नौदलात ट्रेड्समॅन पदाच्या विविध जागांसाठी भरती निघालेली आहे. हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरून द्यायचा आहे. चला तर मग याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया. इथे टोटल 1531 जागांसाठी भरती निघालेली आहे. पदाचे नाव आहे ट्रेड्समॅन स्किल. ट्रेड आहे 33 आणि वॅकन्सी आहे 1531. पहिली ट्रेड बघूया. इलेक्ट्रिकल फिटरच्या 164 जागा दिलेल्या आहेत. क्वालिफिकेशन आहे याच्यासाठी ITI तुमचा कंप्लीट असायला हवा पॉवर इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिशियनमध्ये. दुसरं पद आहे इलेक्ट्रोप्लेटर. इलेक्ट्रोप्लेटरसाठी तुम्हाला ITI कंप्लीट असायला हवा इलेक्ट्रोप्लेटरमध्ये. इलेक्ट्रोप्लेटरसाठी वॅकन्सी आहे 10. इंजिन फिटरसाठी 163 जागा दिलेल्या आहेत. क्वालिफिकेशन आहे तुमचं फिटरमध्ये तुमचं ITI कंप्लीट असायला हवा. फाउंड्रीमध्ये तुमचे 6 वॅकन्सी दिलेली आहेत आणि क्वालिफिकेशन आहे फाउंड्रीमॅनमध्ये तुमचं ITI कंप्लीट असायला हवं. पॅटर्न मेकरसाठी 8 पदे दिलेली आहेत. पॅटर्न मेकरसाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे पॅटर्न मेकर, मोल्डर, फाउंड्रीमॅनमध्ये तुमचं ITI कंप्लीट असायला हवा. ICE फिटरसाठी तुम्हाला 110 जागा दिलेल्या आहेत. क्वालिफिकेशन मागितलेलं आहे मेकॅनिक डिझेलमध्ये तुमचं ITI कंप्लीट असायला हवा. इन्स्ट्रुमेंट फिटरमध्ये तुम्हाला 31 वॅकन्सी दिलेली आहे. यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन हवं आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकमध्ये तुमचं ITI कंप्लीट असायला हवा. मशिनिस्टसाठी वॅकन्सी दिलेली आहे 70 आणि क्वालिफिकेशन आहे मशिनिस्ट किंवा टर्नरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. मिलराईट फिटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 51. क्वालिफिकेशन मागितलेलं आहे मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स. मिलराईट MTMमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. पेंटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 53 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे पेंटर जेन किंवा पेंटरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. प्लेटरसाठी वॅकन्सी मागितलेली आहे 60. क्वालिफिकेशन मागितलेलं आहे शिपराईट स्टील किंवा शीट मेटल वर्करमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. शीट मेटल वर्करसाठी वॅकन्सी दिलेली आहे 10 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे शीट मेटल वर्करमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. पाईप फिटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 77 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे पाईप फिटर किंवा प्लंबरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. रेफ्रिजरेटर किंवा AC फिटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 46 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे मेकॅनिक रेफ्रिजरेटर आणि ACमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. टेलरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 17 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे टेलर जनरल किंवा टेलरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. वेल्डरसाठी वॅकन्सी दिली आहे 89 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे वेल्डर किंवा गॅस इलेक्ट्रिक वेल्डरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. रेडिओ फिटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 21 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे रेडिओ फिटर, मेकॅनिक, रडार रेडिओ एअरक्राफ्ट किंवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. रिगरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 55 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे रिगर किंवा कार्पेंटरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. शिपराईटसाठी वॅकन्सी दिलेली आहे 102 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे शिपराईट वूड किंवा कार्पेंटरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. ब्लॅकस्मिथसाठी वॅकन्सी दिलेली आहे 7 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे फोरेजर आणि हीट ट्रीटर किंवा ब्लॅकस्मिथमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. बॉयलर मेकरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 21 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे बॉयलर मेकरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. सिव्हिल वर्कसाठी वॅकन्सी दिलेली आहे 38 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे मेसन बिल्डिंग किंवा कन्स्ट्रक्टरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. कम्प्युटर फिटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 12 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे कम्प्युटर फिटर IT किंवा ESM इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा CTSMमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. इलेक्ट्रॉनिक फिटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 47 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स फिटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. गायरो फिटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 7 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे गायरो फिटर, मेकॅनिक, रडार रेडिओ एअरक्राफ्टमध्ये तुमचं ITI कंप्लीट असायला हवा. मशिनरी कंट्रोल फिटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 8 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. सोनार फिटरसाठी ती वॅकन्सी दिलेली आहे 19 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे सोनार फिटर, मेकॅनिक, रडार रेडिओ एअरक्राफ्ट किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. वेपन फिटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 47 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे वेपन फिटर किंवा फिटरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. हॉट इन्सुलेटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 3 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे हॉट इन्सुलेटरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. शिप फिटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 17 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे शिप फिटर, पाईप फिटर, प्लंबर फिटरमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. GT फिटरसाठी वॅकन्सी दिलेली आहे 36 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे GT मेकॅनिक डिझेलमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. शेवटचं पद आहे IC फिटर क्रेन. यासाठी वॅकन्सी दिलेली आहे 89 आणि क्वालिफिकेशन मागितलेलं आहे IC फिटर क्रेन, क्रेन ऑपरेटर, ओव्हरहेड,
स्टील इंडस्ट्री, मेकॅनिक डिझाईनमध्ये तुमचा ITI कंप्लीट असायला हवा. टोटल वॅकन्सी आहे 1531. आता सर्व ट्रेडसाठी पात्रता बघूया. तुम्ही इथे 10वी उत्तीर्ण असायला हवा. सोबतच तुमचं संबंधित ट्रेडमध्ये ITI कंप्लीट असायला हवा किंवा तुम्ही माजी नौदल परीक्षणार्थी असावेत. भारतीय नौदलात डॉकयार्ड अप्रेंटिसशिप स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी असावेत. इथे तुम्हाला एज लिमिट दिलेली आहे 18 ते 25 वर्ष. तुमची एज लिमिट ही 20 मार्च 2022 पर्यंत ग्राह्य धरली जाईल. इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC STला 5 वर्षे, OBCला 3 वर्षे, PWD ओपनला 10 वर्षे, PWD OBCला 13 वर्षे, SC ST PWDला 15 वर्षे, तसेच ESM पिरियड ऑफ मिलिटरी सर्व्हिसला 3 वर्षे इथे सूट दिलेली आहे. तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरून द्यायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची लिंक दिलेली आहे. www.joinindianavy.government.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तुमची इथे एक्झाम असणार आहे. एक्झामसाठी सब्जेक्ट दिलेले आहे. जनरल इंटेलिजन्स किंवा रिजनिंगसाठी 10 मार्क्स आहे. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूडसाठी 10 मार्क्स आहे. जनरल इंग्लिशसाठी 10 मार्क्स आणि जनरल अवेअरनेससाठी 20 मार्क्स दिलेले आहे. सोबतच तुमचा ITI किंवा NCVT ज्या ट्रेडमध्ये झालेला असावा त्यासाठी 50 क्वेश्चन दिलेले आहे. तुम्हाला इथे सब्जेक्ट वाईज सविस्तर सिलेबस दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. तुमचं नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतभर असेल. तुमची फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 20 मार्च 2022 रात्री 11:30 पर्यंत. तुमची इथे एक्झाम डेट दिलेली नाही आहे. तुम्हाला हा फॉर्म 21 फरवरी 2022 ते 20 मार्च 2022 पर्यंत भरता येईल. तुम्हाला या फॉर्मबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असल्यास PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. चला तर मग लवकरात लवकर फॉर्म भरा आणि असेच नवनवीन गव्हर्नमेंट एक्झामचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.